नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सुरुवातीला आम्ही नुसत्या बॅग देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु समाजातील काही दानशूर व्यक्तींनीही यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये नरोडे मावशी, गोडके तर 9वा वर्ग सुरुवातीला आम्ही नुसत्या बॅग देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु समाजातील काही दानशूर व्यक्तींनीही यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये नरोडे मावशी, संघटना आहे। तर अशा संघटनाच्या माध्यमातून आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचार प्रबोधिनी, ज्याच्या की वैचारिक परिवर्तनवादी चळवळ आहे, वैचारिक परिवर्तन घडवायचं आहे आपल्याला। यासाठी या दोन्ही संघटनेचं काम मी सेवानिवृत्तीनंतर सुरू केलं आणि त्या माध्यमातून मला लहाने साहेब, उत्कर सर, बाकी आमचे शिक्षक साहेब भेटले। तर समाजामध्ये जो त्यांना काम करण्याची तळमळ आहे असे माणसं आयडेंटिफाय करून आम्ही एकत्र घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये ज्यांना ज्यांना सामील होण्याची इच्छा आहे असे लोक आम्ही वैयक्तिक भेटून अशा काही सार्वजनिक कार्यक्रमातून आयडेंटिफाय करून त्यांचं विचार, त्यांचं दातृत्व ह्या सगळ्या गोष्टी पारखून याच्यामध्ये मेंबर आम्ही वाढवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। कुठेही काम करायचं असेल तर 4 पैसे खर्चायची बी दानत असली पाहिजे, असा बी माणूस पाहिजे। म्हणून आम्ही असे काही लोक घेऊन ह्या संघटनेचं म्हणजे विस्तार करणार आहोत, त्याच्यातले मेंबरसुद्धा वाढवणार आहोत की त्यामुळे कोणी समजायचं नाही की आम्हाला विचारलं नाही, आम्हाला घेतलं नाही। ज्यांची इच्छा असेल, ज्यांना काही चांगलं कार्यक्रम या माध्यमातून करायचं असेल, त्यांनी निश्चितपणे आमच्या या प्रतिष्ठानच्या मध्ये यावं। हे प्रतिष्ठान कोणाचं वैयक्तिक नाही। मला जरी अध्यक्ष केलं तेव्हा मी सांगितलं की मला तुम्ही काय अध्यक्ष करू नका, कोणतरी चांगलं आपण हे करू, तरुण माणसांना आपण संधी देऊ यापुढं। त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून म्हणा किंवा आमच्या विचारातून पुढे अध्यक्षपद आम्ही चांगल्या तरुणाकडे सोपवून जे होतकरू माणसाकडे देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। आणि समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील, हॉस्टेल आहे, शैक्षणिक संस्था आहेत, कुणी निवडणुकीमध्ये उभा राहतोय त्याला मदत करण्याचा असेल, त्याचा पाठिंबा देण्याचा असेल, ह्या कामं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ह्या विचारातूनच मी माझी काही सेवानिवृत्तीची नंतरची काय पुंजी असते ती माझी इलेक्शनमध्ये लावून मी बाबासाहेबांनी जे मला सांगितलं राज्यकर्ते बना, तर राज्यकर्ते बनले तरच तुम्हाला म्हणजे सत्ता तुमच्या हातात येईल आणि सत्तेचा उपयोग तुमच्या समाजाप्रती करता येईल। हा एक बाबासाहेबांनी मांडलेला जो थेरी आहे राज्यकर्ते बनण्याची, ती त्यांनी स्वतःसुद्धा सिद्ध करून दाखवलेली आहे। म्हणून मी यावर्षी ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या, त्या निवडणूक लढवली
आणि त्याच्यामध्ये मला विजय पण मिळाला आणि त्यानंतर मी समाज कल्याण खातं इतर खाते मला मिळू शकले असते. आमची एक स्ट्रेंथ होती. राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सर्वधर्मीय लोकांना घेऊन चालणाऱ्या आणि सेक्युलर विचारसरणीच्या पक्षाकडून मी निवडणूक लढवली. ज्या ठिकाणी मला सहज सांगतो की भाजपसारख्या पक्षाकडून पूर्ण खर्च करून तुमचा उमेदवारी देण्याची तयारी होती तरी मी नाकारली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लढली फक्त त्या विचारधारा बघून. तर समजून घ्या काय बाकी तुम्हाला समजून घ्यायचे ते. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही निश्चित आम्हाला ज्या समोर दिसतात कितीही तुम्हाला लालूच दिली तरी ती आपण घेतली नाही पाहिजे हे पण मला या माध्यमातून सांगायचे. मला फॉर्म भरताना सुद्धा लोक सांगत होते की साहेब तुम्हाला तिकडं पण संधी आहे, शिवाय दुसऱ्या मठातला तुम्ही इथं MIMचा उमेदवार उभा राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदान म्हणजे मुसलमानाचं मतदान असतं नाही. मी ठरवलं यातून वाळूच्या जनतेवर मी विश्वास टाकलेला आहे. मला इथूनच लढायचं आणि मी तिथून लढलो आणि मला विजय मिळाला. तो विजय हाच होता की मी काम करत असताना अधिकार मला मिळालेत, त्या अधिकार कोणासाठी वापरायचे आणि कसे वापरायचे याचं तारतम्य मी ठेवून त्या अधिकाराचा उपयोग समाजातील तळागाळातील लोकांना कधी कोणावर अशी वाईट वेळ आली तर त्याची वेळ चांगल्या प्रकारे निभावून नेण्याचं. कोणी गुन्हेगार जर बनला असेल तर का बनला, मी माझ्या पारधी समाजाच्या दृष्टीने म्हणजे त्यांना एक बेरडसारखी किंवा पारधी यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्याचा एक शिक्का मारलेला आहे. तर त्यांचा शिक्का पुसला जावा, त्यांची मुलं पण शिकली पाहिजेत म्हणून त्यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे सर्व स्टडी करून कोण गुन्हेगार आहेत त्यांच्याबाबतची माहिती मी ठेवून कुठं तो जाऊ शकतो, कुठं लपू शकतो याबाबतचा अभ्यास मी ठेवून त्यामध्ये सुद्धा मी अत्यंत चांगल्या पद्धतीने मी काम केलं आणि त्यांचं अपलिफ्टमेंट कसं होईल या दृष्टीनं मी काम केलं गुन्हेगारी टोळ्यामध्ये. आणि जे कोणते आपले गोरगरीब आहेत त्यांच्याबाबत जो समाजाचा जो दृष्टिकोन असतो तो बदलण्यासाठीचा गुन्हेगार आहेत, गुन्हेगार का झाला याबाबतचं सुद्धा मी समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला की असे गुन्हेगार घडू नयेत यासाठी समाजाची काय जबाबदारी आहे हा सुद्धा मी वेळोवेळी प्रयत्न केला. त्यामुळं मला जनतेने कौल देऊन माझ्या कामाचा एक शिक्का म्हणून मला हे दिला. म्हणून तुम्हाला मी हे डिटेलमध्ये सांगण्याचं कारण आहे की जर अधिकार जरी आमच्याकडे आले तर ते सर्वसामान्यासाठी आपल्याला ते अधिकार कसे वापरता येतील या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजे. तर तुमचा उत्कर्ष होऊ शकतो. मुलांना रविदास फाउंडेशनच्या माध्यमातून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. किती विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला आणि काय याच्या पाठीमागचा उद्देश? यावर्षी या संस्थेचे नव्याने नोंदणी झालेली आहे संत रविदास फाउंडेशन म्हणून. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना उभं करण्याचं काम या संस्थेनं मनावर घेतलेलं आहे. यावर्षी प्रायोगिक तत्वावरती 30 विद्यार्थी निवडलेले आहेत. 10वी सोडून 7वी, 8वी आणि 9वी हे 3 वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत. 7वीचा विद्यार्थी आता जो निवडलेला आहे ते पुढील 4 वर्ष आमच्यासोबत राहणार आहे. 8वीचा विद्यार्थी पुढील 3 वर्ष आमच्यासोबत राहणार आहे. 9वीचा विद्यार्थी आमच्यासोबत 2 वर्ष राहणार आहे. 10वीपर्यंत त्यांना ही सगळी मदत आम्ही देणार आहोत जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यामुळं पैशामुळं किंवा शैक्षणिक साहित्यामुळं आपलं शैक्षणिक नुकसान झालं असं त्यांना वाटू नये म्हणून ही आपण समाजाला जी काही पेबॅक सोसायटी असं म्हणतो आपण की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना झालेली आहे. या व्यतिरिक्त अजून काही संस्थेच्या माध्यमातून काही कामं होणार? आता आमचं सर्वात जास्त काम हे शिक्षणाच्या संदर्भातच आहे. म्हणून आता 10वीपर्यंत जरी आम्ही यांना सोबत ठेवलं असलं तर 10वीच्या नंतरही 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, कोणत्या याच्याकडे आपल्याला कल आहे, कोणत्या अभ्यासक्रमाकडे कल आहे, मग त्या दृष्टिकोनानेही त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा या संस्थेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. इतरही उपक्रम
जसं जसं समोर येतील त्या अनुषंगाने आम्ही संस्था समाजाच्या पाठबळावरती पुढे राबवणार आहोत. आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कोण लाभले? आजच्या कार्यक्रमाला समाजाचे ज्येष्ठ आणि न्यायालयीन व्यवस्थेमधले न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश श्री घाटे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते. त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते ॲडव्होकेट के हरिदास म्हणून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. त्याचप्रमाणे आताच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची पण उपस्थिती या ठिकाणी लाभली आणि आमचे सर्व संस्थेचे संचालक मंडळ सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. या निमित्ताने समाजातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करता? मी समाजाचा नागरिकांना या निमित्ताने हे आवाहन करू इच्छितो की आपल्या आसपास जी मुलं शिक्षणापासून वंचित असेल, ज्यांना शैक्षणिक मदतीची गरज असेल, अशांना फाइंड आउट करून त्यांची नावं संस्थेकडे तुम्ही द्यावी. संस्था त्यांना योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करेल. नाव सर? भास्कर लहाने, संत रविदास फाउंडेशन सचिव. काय सांगाल सर, आज आपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आणि विद्यार्थ्यांचा मोठा गौरव करण्यात आला, काय सांगाल? आताच या संस्थेचे सचिव कॉम्रेड भास्कर लहाने यांनी आपल्याला या संस्थेचे उद्देशिका आताच विशद केली, सांगितली. त्यावरून या संस्थेबद्दल, त्याची प्रगती काय आहे पुढे, याच्याबद्दलही आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि खरोखरच आता ह्या लहान मुलांना त्यांच्यावर आतापासून जर संस्कार घडले तर ते पुढे चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतात. समाजाचा विकास त्याच्यामुळे होऊ शकतो, अशी एक आशा आहे. आपण मोठ्या उच्च पदावर गेले होता, ऑफिस म्हणून राहिलेला आहात, असं विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, आजच्या विद्यार्थ्यांना एकच सांगावं लागते की मेहनत घेतल्याशिवाय दुसरा उपाय नाही. मेहनत घ्यावंच लागते, जिद्द ठेवावी लागते, संघर्ष करावा लागतो. त्याच्याशिवाय उच्च पदावर जाऊ शकत नाही. आपलं नाव? प्रमोद घाटे. मी अकोल्यावरून आलेली आहे. डॉक्टर सौ निर्मला पुंडलिकराव भामोदे. आज इथे हा जो कार्यक्रम घेतलेला आहे संभाजीनगरला, अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे. संत रविदासांचं जे स्वप्न होतं, संत रविदासांनी 14व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बैठे रविदास रहे प्रसन्न. त्यांना अपेक्षित असलेलं राज्य म्हणजे बेगमपूर शहर का नाम, जिथे कुठल्याच प्रकारचं भय नसेल, दुःख नसेल, सगळीकडे आनंद असेल. आणि ही जी संघटना आहे, या संघटनेनं आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, संत रविदास फाउंडेशनने आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, खरोखर त्या मर्मावर बोट ठेवलं आहे आणि संत रविदासांचं स्वप्न साकार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संत रविदासांना अपेक्षित असलेलं इथे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण आणि न्याय हे सर्वांनाच मिळालं पाहिजे, हे त्यांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न ही संस्था, हे फाउंडेशन करते आहे. त्याचा आम्हाला खूप आनंद वाटला आणि खरोखर त्यांच्या स्वप्नाची पूर्तता आपण समाजाचं एक देणं लागतो आणि सगळ्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे. कोणालाही भयमुक्त, आपण सर्वांना भयमुक्त ठेवलं पाहिजे. कोणाच्याच मनात दुःखाचा लवलेशही येऊ नये आणि आपल्याला जे माहिती आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे, सर्वांना आपण सोबत घेतलं पाहिजे. ही त्यांची जी भावना आहे, खूप छान वाटलं, आनंद वाटला आणि इथे आम्हाला त्यांनी जो सन्मान केला त्याचाही आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. हे जे आम्ही फाउंडेशन किंवा ही जी संस्था स्थापन केली, ती फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातूनच केलेली आहे. कारण आजची जी विचारवंत जनरेशन जे आपल्याला दिसते, त्यांनी खूप प्रयत्नाने ते इथपर्यंत आले. आज ते त्यांचे स्टेबल झालेले आहेत. पण आपल्यासमोर असणारी जी मुलं आहेत की ज्यांना पुढचं भविष्य आहे, पण मग ते भविष्य केवळ आर्थिक नियोजनामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मागे राहणार नाही, याची काळजी आहे. त्या दृष्टिकोनातूनच आणि समाजाचं एक परतफेड किंवा ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही ही धडपड करत आहोत. मग यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काय काय मार्गदर्शन करता येईल, हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मग विद्यार्थ्यांच्या सुरुवात अभ्यास सवयीपासून करूयात, कारण जेणेकरून पुढच्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या येतात. कारण अभ्यास नीट झाला तर विद्यार्थी नीट शिकतील, विद्यार्थी नीट शिकले तर त्यांचं भविष्य नीट घडेल
आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे म्हणजे व्यक्तिमत्व विकासापर्यंत ही वाटचाल आम्ही करणार आहोत की जेणेकरून भविष्यात ही मुलं चांगल्या पद्धतीने एक चांगला माणूस म्हणून तयार होतील, ही आमची धडपड आहे. कारण पद महत्त्वाचं जितकं असतं तितकंच त्याच्यातली मानवता सुद्धा महत्त्वाची आहे. ती त्यांनी विकसित करावी हा त्यामागचा आमचा दृष्टिकोन आहे. आपलं नाव? डॉक्टर पुष्पा उत्कर.